नमस्कार. तुझ्याबरोबर गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया. आवश्यक असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता. आम्ही अभ्यासाधीन संस्थेच्या सर्व निर्देशकांचा अधिक बारकाईने विचार करण्याचा प्रस्ताव देतो. आता कॉर्पोरेशनचे मुख्य निर्देशक पाहू. एस्टॅब्लिशमेंट लॅब्स, टिकर EST. हे पुनरावलोकन 21 मे 2025 पर्यंतचा डेटा वापरून तयार केले गेले. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी एस्टॅब्लिशमेंट लॅब्स होल्डिंग्ज इंक उपवर्गातील आहे. स्पेशलाइज्ड मेडिकल इक्विपमेंट 36 कंपन्या तुलनेमध्ये भाग घेतात आणि हे अगदी प्रातिनिधिक आहे. व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पहा. अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल आहे 10 पैकी 8.5 गुण. उपवर्गासाठी सरासरी स्कोअर 2.4 गुण. सर्वसाधारणपणे संपूर्ण US मार्केटच्या चौकटीत आपण याकडे अतिशय व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आम्ही पाहू शकतो की संपूर्ण US स्टॉक मार्केटचा सरासरी निकाल 1.9 पॉइंट्स आहे. कंपनीसाठी 8.5 गुणांच्या रेटिंगच्या विरुद्ध एस्टॅब्लिशमेंट लॅब्स होल्डिंग्ज इंक. कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे. एस्टॅब्लिशमेंट लॅब्स आणि उपश्रेणी शेअर्स. आम्ही 12 महिन्यात शेअर्स पाहू. एस्टॅब्लिशमेंट लॅब्स 35% गतिशीलता दर्शविली. 17.4% उपवर्गातील किंमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध. कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल एस्टॅब्लिशमेंट लॅब्स होल्डिंग्ज इंक मूल्य $1.09 अब्ज आणि उपश्रेणीचे भांडवलीकरण $64 अब्ज आहे. एस्टॅब्लिशमेंट लॅब्स 1.705% वाटा आहे आणि उपवर्गातील लहान कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे पुस्तक मूल्य $0.04 अब्ज आहे. $14 अब्जच्या ताळेबंद भांडवलासह उपश्रेणी $14 अब्ज किंमतीची आहे. एस्टॅब्लिशमेंट लॅब्स 0.262% आहे. बाजारातील समभाग आणि शिल्लक भांडवलीकरणाची तुलना करून आम्ही खालील पाहतो. शेअर एस्टॅब्लिशमेंट लॅब्स उपश्रेणीमध्ये शेअर बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना 1.705% आहे. पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन 0.262% आहे. हे बाजार मूल्य शेअरपेक्षा 85% कमी आहे. बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब होणे 1 पॉइंट. अभ्यासाधीन संस्थेवर $0.22 अब्ज कर्जाची जबाबदारी आहे. बुक व्हॅल्यूचे कर्ज हे कंपनीच्या इक्विटीच्या 550% आहे. कंपनीचे कर्ज रेटिंग खूप वाईट 2 गुण. कंपनीचे बाजार मूल्य आणि नफा यांचे गुणोत्तर 0 आहे. उपवर्ग 0 मध्ये सरासरी. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा $89 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांची भविष्यातील कमाई अज्ञात आहे आणि हे कंपनीच्या संभाव्यतेसाठी नकारात्मक आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन खराब होणे 1 पॉइंट. कंपनीचे किंमतविक्री गुणोत्तर 6.4 आहे. उपवर्गातील सरासरी 3.7 आहे, जी उपवर्गातील सरासरीपेक्षा 73% जास्त आहे. उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन टोलेट 0.5 गुण. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $170 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे. हे कंपनीच्या संभाव्यतेसाठी वाईट आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्रीच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब होणे 1 पॉइंट. मार्जिनॅलिटी 52.3% आहे
उपवर्गात सरासरी -5% आहे. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 47.3% आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्री मार्जिन मूल्यांकन पास करण्यायोग्य -0.5 गुण. उपवर्गातील कर्मचारी संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा 1.899% आहे. हे बाजार भांडवल शेअरपेक्षा 11% अधिक आहे. कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम $1,70,000 इतकी आहे आणि उपश्रेणीसाठी $1,192,000. उपश्रेणी सरासरी आणि संस्थेच्या निर्देशकांमधील फरक 10.2% आहे. उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याची रक्कम $87.5 आहे. उपवर्गातील सरासरी $16.2 आहे आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 440% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट -0.5 गुण. संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची विक्री $167,000 आहे. उपश्रेणी $326,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 95% आहे. उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचाऱ्याच्या कमाईच्या वाट्याचे मूल्यमापन पास करण्यायोग्य -0.5 गुण. उपश्रेणीसाठी सरासरी 6.4%च्या तुलनेत विक्रीसाठीचे शेअर्स 18% आहेत. हे लहान पेरण्याच्या जोखमीचे सूचक आहे. सूचक 14 कंपनीसाठी 64% पातळी दाखवते. एस्टॅब्लिशमेंट लॅब्स होल्डिंग्ज इंक. तर उपवर्गात ही पातळी अंदाजे 63% आहे. कंपनीची सध्याची शेअर किंमत सुमारे $37.67 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत अंदाजे $53.01 आहे. वास्तविक अंदाज आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे 41% आहे. चला ऑर्डर टेबल बघूया. ते उपलब्ध आहे. त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये घेतलेले सर्व निर्णय असतात. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या सिक्युरिटीजच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून एस्टॅब्लिशमेंट लॅब्स मूल्यमापन माहिती प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला. $37.66 वर एक लहान व्यापार उघडा. कंपनीचे मूल्यांकन कमी असल्यामुळे हा करार उघडण्यात आला. कंपनीचे मूल्यांकन निकषांवर आधारित होते. अकिमचा निर्देशांक 29.54 वर नफा घ्या. स्टॉप लॉस 45.78 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर 20 जून 2025 रोजी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी. टिकर GMED मुख्य खरेदी ऑर्डर असेल. मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ चॅनेलवर आधीच प्रकाशित झाला आहे. कोणतेही ऑर्डर बंद करताना मूलभूत किंवा संतुलन विरुद्ध ऑर्डर अंतिम किंमतीला बंद आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार. गुरु मार्केट्स.